अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 2 तारखेला हनुमान जन्मोत्सव आहे आणि ह्याच दिवशी आहे चैत्र पौर्णिमा. अतिशय महत्वाचा दिवस. आता ही पौर्णिमा कधी प्रारंभ होते, आपल्याला सत्यनारायण कधी करायचं आहे आणि मेन म्हणजे चैत्र पौर्णिमेला कुळाचार करायचा असतो. तो कुळाचार कसा करावा, कुठली सेवा करावी आणि या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये एखादी गोष्ट राहून गेली असेल तर ती सगळी तुम्ही ह्या चैत्र पौर्णिमेला करू शकता. ते कुठलं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तर लक्षात घ्या, आपल्याला पौर्णिमा जी आहे तर ती 1 एप्रिल 2026 वार बुधवार ह्या दिवशी संध्याकाळी 7:07 पौर्णिमा सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 तारखेला संध्याकाळी 7:42 म्हणजे 7:45 वाजता पौर्णिमा संपते. थोडक्यात काय, संपूर्ण दिवस हा जो 2 तारखेचा दिवस आहे हा संपूर्ण दिवस चैत्र पौर्णिमा असणार आहे आणि खरं तर ती आदल्याच दिवशी 7:07 लागते. तर आपल्याला ज्या काही कुळाचार करायचा आहे, कुळधर्म करायचा आहे तो तर आपल्याला 2 तारखेलाच करायचा आहे. सर्वात आधी चैत्र पौर्णिमा, चैत्र नवरात्र खूप मोठा दिवस. बऱ्याच महिलांनी कन्यापूजन केलं, होम हवन केलं, देवीची ओटी भरली. पण ह्याच काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला काही कारणाने राहून गेल्या असेल तर त्या आपण ह्या चैत्र पौर्णिमेला म्हणजे 2 तारखेला करू शकतो. सर्वात आधी सुरुवात करूया पौर्णिमेपासून. तर आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो, तर सत्यनारायण आपल्याला 2 तारखेलाच करायचं आहे. लक्षात ठेवा. आता 2 तारखेला 7:45 वाजता पौर्णिमा संपते. ती सूर्याने बघितलेली आहे. तर तुम्ही 7, 7:30, 8 पर्यंत तुम्ही करू शकता किंवा 8 नंतरही करू शकता. आणि खरं तर सत्यनारायण एवढं लेट आपणही करत सुद्धा नाही. पण तरी पण काही कारणांनी एखाद्या स्त्रीला अडचण असेल, काही ती करू शकत नसेल तर तिने 8 वाजेपर्यंत सत्यनारायण केलं तरी हरकत नाही. सत्यनारायण हे प्रदोष काळीच करायचं असतं. ताई आम्ही दुपारी सत्यनारायण करू शकता का? तर बघा, पौर्णिमेचं सत्यनारायण हे शक्यतो प्रदोष काळीच केलं जातं. पण तुम्हाला काही कारणाने ते शक्य नसेल तर तुम्ही सकाळीही करू शकता. बऱ्याच बायका आता सकाळी सत्यनारायण करता, म्हणजे संध्याकाळी जर कुळाचार असेल आपल्याला तर तुम्ही सकाळी सत्यनारायण करू शकता. पण शक्यतो हा, कारण ती लक्ष्मी येण्याचा टाइम असतो आणि ती भगवान विष्णूंची अतिशय सुंदर सेवा आहे, तर तुम्ही ती संध्याकाळीच करावी. पण काही अडचण असेल तर तुमची इच्छा. आता कुळाचार करणं म्हणजेच काय, ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्र उत्सव मध्ये काही घरात अष्टमीला कुळाचार केला जातो, काही घरात नवमीला कुळाचार केला जातो, तर काही घरात दसऱ्याच्या दिवशी कुळाचार केला जातो. आता ताई कुळाचार करायचा म्हणजे उपवास धरायचा का? तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास धरू शकता. ज्यांचा पौर्णिमेचा उपवास आहे त्यांचा हा उपवास सुद्धा घडला जातो. तुमची इच्छा असेल तर, पण केलाच पाहिजे असं नाही. पण आपल्याला वाटतं की नाही आपण करावं किंवा केलं तर चांगलं असेल तर तुम्ही उपवास करू शकता. संध्याकाळी तुम्हाला उपवास सोडायचा आहे. आता कुळाचार, कुळधर्म म्हणजेच काय, देवीच्या आरत्या करायच्या असत्या, ओटी भरायची असते. सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया पूर्णाच्या आरत्या. जसं शारदीय नवरात्र उत्सव मध्ये आपण आरत्यांचा ताट बनवतो, म्हणजे आता काही ठिकाणी पूर्णाचे दिवे बनवले जातात, तर काही ठिकाणी देवाच्या तामणामध्ये असं थापलं जातं, म्हणजे पुरण थापलं जातं आणि 11 दिवे किंवा 21 दिवे लावले जातात. 2 फुलवात मिळून 1 फुलवात बनवायची, तुपाचे दिवे तयार करायचे आणि थोडंसं खड्ड करायचं. दरवर्षी ज्या पद्धतीने करतो, बारीक 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 खड्ड करायचं आणि त्या छोटंसं होल करून त्याच्यामध्ये 2 फुलवाती मिळून 1 फुलवात अशी लावायची. म्हणजे अशा 11 फुलवाती लावायच्या, म्हणजे 11 दुने 22 फुलवाती तुम्हाला लागणार आहे. ते झालं की छानपैकी आई भगवतीची आरती करायची. जी तुमची कुळदेवी असेल त्यांची आरती करायची. ताई अगं आमच्याकडे ना चैत्र नवरात्र कुळाचार केला जात नाही, मग आम्ही करू शकतो का? सगळ्यात आधी ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र उत्सव खूप महत्वाची आहे, त्याच पद्धतीने चैत्र नवरात्र पण तेवढीच महत्वाची आहे. भले या चैत्र नवरात्रच्या कालावधीमध्ये घटस्थापना करणं आहे, तुमचं दुर्गा सप्तशती पाठ करणं आहे, ते नाहीच जमलं किंवा नाहीच करण्याची पद्धत आहे तर तुम्ही आत्ता आवर्जून करू शकता. पूर्णाच्या देवीच्या आरत्या केल्यावर काय मोठं संकट येणार आहे, काय एवढं तुम्हाला खर्च लागणार आहे? सगळ्यात आधी ताई आम्ही सेवा करतो पण आमच्या सुना करतील का? माझं काय म्हणणं आहे, तुम्ही करा ना. त्या करतील नाही करतील तो नंतरचा भाग आहे आणि आपणच आपलं मूळ आहे तो धरून ठेवला पाहिजे. ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र आपण एकदम धुमधडाक्यात करतो त्याच पद्धतीने चैत्र नवरात्र पण करायचे असते, पण नाही शक्य होत तर एक तो दिवस आहे पौर्णिमेचा, त्या दिवशी तुम्ही सेवा करू शकता. कुळाचार, कुळधर्म तुम्ही आवर्जून करू शकता.
पूर्णाचा स्वयंपाक करायचा, एखादी सवाष्णी स्त्री जेव घालायची, तिचा मानपान करायचा, देवीची ओटी भरायची. काय खर्च लागणार आहे आणि देवाचं करून कोण देव शिक्षा देतो सांगा? कुठलाच देव, तुम्ही देवाचं करा नका करू, कुठलाच देव तुमचं वाईट करत नाही, कुठलंच नाही. जे आपले कर्म असतात किंवा एखादा पितृदोष असतं, खरं सांगू का, खरंच देव कधी मागे लागत नाही आपल्याला. पितृदोष असल्यामुळे ह्या सगळ्या अडचणी निर्माण होतात आणि देवाचं केलेलं कधीच वाया जात नाही. म्हणून तुमची जर इच्छा असेल की ताई नाही मला करायचे वर्ग, तर तुम्ही आवर्जून करू शकता. काही नाही, मी तुम्हाला जे काही सांगते ते थोडक्यात असणार आहे आणि तुम्हाला ते थोडक्यातच करायचंय. पूर्णाचा स्वयंपाक करायचा. आता काही ठिकाणी असं असतं, आई भगवतीला जेव्हा नैवेद्य अर्पण करतो तेव्हा कांदा लसूण टाकत नाही. तुम्ही जर शारदीय नवरात्र, आता आमच्या घरात पण आहे की आई भगवतीचा जेव्हा कुळाचार होतो तेव्हा कांदा लसूण विरहित मसाला केला जातो, ज्याला आपण कटाची आमटी म्हणतो ना, सार भात भजे कुरडे पापड, ते भजे पण बिना कांद्याचे असतात या पद्धतीने. तर तुमच्याकडे जर असेल ती पद्धत तर तुम्ही ती आवर्जून करू शकता की देवीला कांदा लसूण विरहित नैवेद्य दाखवायचा असतो. तर मग काय करायचं, पूर्णाचा स्वयंपाक करा, थोडीशी मेथीची भाजी जर इच्छा असेल तर करा, दूध ठेवा किंवा खीर करा, कारण खीर देवीला अतिशय प्रिय असते. सार भात भजे कुरडे पापड असा नैवेद्य दाखवायचा, कुरडे नका दाखवू. तो नैवेद्य दाखवून झाला. एखादी सवाष्णी स्त्री तुम्ही जेव घालू शकता. आता ताई सवाष्णी स्त्री जेव घालता का? एखादी स्त्री जरी तुम्हाला भेटली, एखादी स्त्री भेटली तरी तुम्ही तिला जेव घालू शकता. असं म्हणत नाही की सवाष्णी स्त्री जेव घालू शकता, कारण कधी कधी असं बघितलं आहे की एखाद्या स्त्रीचा नवरा जेव्हा तिला सोडून जातो तर तिला कधी सवाष्णी म्हणून मानपान दिला जात नाही, किंवा एखादीला नवरा नाही आहे म्हणून तिला मानपान दिलं जातं. तर हे नाही, जोपर्यंत ती स्त्री जिवंत आहे तोपर्यंत ती सवाष्णी आहेच, यात काही शंका नाही. तर तुम्ही एखादी स्त्री तुम्हाला भेटली तर तिचा मानपान करावा, तिची तुम्ही ओटी भरू शकता. खना नारळाने ओटी भरा किंवा अगदी ब्लाऊज पीस साधा दिला तरी चालेल. यथाशक्ती दक्षिणा द्या, तिला तुम्ही जेव घाला. ते करून त्याच्या आधी पूर्णाच्या आरत्या करायच्या असतात. गणपती बाप्पाची आरती घ्या, जी कुळदेवी आहे ती आरती, त्या कुळदेवीची आरती करायची असते. फक्त जे काही पूर्णाचं ताट आहे, जे काही पुरण आहे, आता आरत्या झाल्यावर तर त्याचं जे निर्माल्य असतं, म्हणजे जे काही कापसाचं थोडंसं निर्माल्य उरतं ते काढून घ्या. थोडंसं जळकटलेलं पुरण आहे थोडंसं साईडला काढून बाकीचं पुरण आपण आपल्या घरातल्या लोकांनी थोडं प्रसाद म्हणून खायचं. ठीक आहे. मला हवन करता नाही आलं, तुम्ही ह्या पौर्णिमेला आवर्जून हवन करू शकता. ज्या पद्धतीने शारदीय नवरात्रीमध्ये आपण हवन करतो त्याच पद्धतीने. दुसरं, ताई मला ओटी भरता नाही आली, तुम्ही पौर्णिमेला बिनधास्त ओटी भरू शकता आई भगवतीची. त्याच्याबरोबर ताई आमच्याकडे कन्या पूजन नाही करता आलं, तुम्ही एका स्त्रीला, एका कुमारिकेला तुम्ही जेव घालू शकता. ते पण एक तुमची सेवा घडून जाईल. आता राहिलं काय, इथं तुम्ही करताय पण सेवा पण महत्वाची की ताई ह्या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये कुठलीही सेवा माझ्याकडनं घडली नाही, अगदी सिद्धकुंजिका पण स्तोत्रम घडली नाही. तर हाच तो दिवस आहे की सगळ्या सेवेंची भरपाई आपण ह्या दिवसात करू शकतो. ते कसं, नाहीच काही जमलं तुम्हाला, एक तरी पाठ पौर्णिमेला 3 तारखेला तुमच्याकडनं 2 तारखेला एक तरी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण झालंच पाहिजे. तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण कराच, 11 वेळा करा, हरकत नाही, पण श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण तुमच्याकडनं झालंच पाहिजे. त्याच्याबरोबर कुंकुमार्चन झालंच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं सांगते आहे, आदल्या दिवशी 7:07 पौर्णिमा सुरू होते 1 तारखेला. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 7:30 वाजता कुंकुमार्चन करू शकता, हरकत नाही. ज्यांचं पटापट आवडतं, ज्यांना सवय आहे त्यांनी 3 तारखेला सगळं करा. कुंकुमार्चन करायला किती वेळ लागतो सांगा बरं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कुंकुमार्चन करायचं, सिद्धकुंजिका स्तोत्रमचं तुम्ही पठण करा 1 वेळा करा. जर दुर्गा सप्तशती पाठ करत आहात तर 1 वेळा श्री सिद्धकुंजिका स्तोत्रमचं तुम्ही पठण करू शकता. पण दुर्गा सप्तशतीच ग्रंथाचं पारायण तुम्ही करा. नाही ना काही जमलं एवढ्या चैत्र नवरात्रीमध्ये तर हा दिवस आहे तर हा का मिस करायचा. एक तर आपल्याकडनं अशी देवीची सेवा घडत नाही आणि एवढा मोठा दिवस आहे की देवाने एक आपल्याला संधी दिलेली आहे की बाबांनो, काही कामांमुळे, जबाबदाऱ्यामुळे जर सेवा नाही झाली तर चैत्र पौर्णिमा खूप मोठा दिवस आहे. चैत्र नवरात्र आपण साजरी केली आहे, सेवा केलेल्या आहे. अष्टमी, नवमी, सप्तमी, पंचमी एवढ्या सेवा केल्या. काही कारणाने नाही शक्य झालं तर, आणि ज्यांचे शक्य झालं त्यांनी सुद्धा चैत्र पौर्णिमेला आवर्जून श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्ही पारायण करण्याचा प्रयत्न करा. हवन बाकी आहे, दिवसभरात कधी करा, थोडी आता थोडी नंतर, असं तुमच्या मॅनेजमेंट प्रमाणे तुम्ही सेवा करू शकता, पण सेवा मात्र आवर्जून करा. कुळदेवाची सेवा, कुळदेवीची सेवा हे खूप महत्वाचं आहे. जे हे सेवा करत आहेत त्यांना याचा अनुभव आलेला आहे की आधीचं आयुष्य बघा आणि आत्ताचं आयुष्य बघा.
नक्कीच जर तुम्ही केंद्रात जर सामूहिक पारायण चालूच आहे, तुमची इच्छा असेल तर तिथे जाऊन तुम्ही सेवा करू शकता, किंवा नाही ताई मला घरात करायचे तर तुम्ही घरात करू शकता, तुमच्यावर आहे. पण तुम्ही सेवा करताना हे महत्वाचं आहे. आपल्या आईची सेवा करायला कुठलंही अडचण आली तरी सुद्धा आपल्याला ती सेवा करायची आहे. कारण आपण जर आपल्या आईसाठी केलं तर ती आपल्यासाठी नेहमी तत्पर असते, आपला विकास करण्यासाठी, आपलं आयुष्य सुखकर करण्यासाठी. तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा. स्वामींच्या चरणी, माता रेणुकेच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.